राज्याचं राजकारण हे बहुतेक वेळेला साखर सम्राटांच्या भोवती किंवा साखर कारखान्यांच्या भोवती फिरतं, सहकाराच्या भोवती फिरतं असं अनेकदा बोललं जातं. कारण साखर कारखान्यांचे सभासद असतात त्यांची एक गठ्ठा मतं मानली जातात आणि अर्थातच ती मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस सुद्धा पाहायला मिळते. पण राज्यातल्या काही साखर सम्राटांना एक मोठा दणका देणारी बातमी यानंतर बघणार आहोत. 14 पैकी 7 कारखान्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं धुडकावून लावलाय. आर्थिक गर्तेमध्ये अडकलेल्या कारखान्यांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव त्यांच्या वतीनं पाठवण्यात आलेला होता. आणि विशेष म्हणजे अनेक नेत्यांनी कारखान्यांना नवसंजीवनी मिळावी म्हणून भाजप किंवा महायुतीचा झेंडा सुद्धा हातात घेतला होता. भोरमधले माजी आमदार संग्राम थोपटेंच्या राजगड साखर कारखान्याला सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये कर्ज नाकारलं गेलंय. थोपटेंची पार्श्वभूमी अशी आहे की थोपटेंनी काँग्रेसमधनं भाजपत प्रवेश केला, पण 467 कोटींचं कर्ज देण्याचा प्रस्ताव नाकारला गेल्यामुळे थोपटेंची अवस्था या क्षणी एक प्रकारे तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी काहीशी झाली आहे. त्या सगळ्या संदर्भात राजकीय नेत्यांनी, खास करून महायुतीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते आपण पाहूया. कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल असे कारखाने, अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिली आहे. 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे. आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपॉली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपॉली होतं. आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं. आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली. ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे. माननीय सहकार मंत्री महोदयांशी मी चर्चा करेन, पण जेव्हा राज्य सरकारनं हा प्रस्ताव पाठवला तर माननीय मंत्रिमंडळापुढे जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा हे बंद अवस्थेतले कारखाने आहेत, हे सुरू करून शेतकऱ्याला तिथल्या दिलासा दिला पाहिजे. या शेतकरी हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं थक हमी घेतली होती आणि त्या थक हमी जेव्हा राज्य सरकार घेतं तेव्हा सहसा NCDC अशा संस्थांना वित्त पुरवठा करत असते. पण तुम्ही जे असं सांगताय आता तसं जर काही घडलं असेल तर मी माननीय सहकार मंत्री महोदयांशी चर्चा करतो, मला याची माहिती नाही. तर राज्यातले असे कोणते बडे कारखाने आहेत की ज्या कारखान्यांना कर्ज नाकारलं गेलंय त्याची यादी आपण पाहूया. एकूण 7 कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. रामेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, प्रस्ताव होता जवळपास 106 कोटी 8 लाखांच्या कर्जाचा, रावसाहेब दानवेंच्या मालकीचा कारखाना. बसवराज पाटील जे काँग्रेसमधनं भाजपत आले त्यांच्या मालकीचा कारखाना श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना धाराशिव, 72 कोटींचा प्रस्ताव नाकारला गेला. आमदार अशोक पवार, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुणे, 184 कोटींच्या कर्जमाफीचा प्रस्ताव हाही नाकारण्यात आलाय. धर्मराज काडादी, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर, प्रस्ताव होता 199.94 कोटी इतक्या रकमेचा, जे कर्ज नाकारण्यात आलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर, प्रस्ताव होता जवळपास 50 कोटींच्या कर्जाचा. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पुणे, प्रस्ताव होता तब्बल 361 कोटी 41 लाख रुपयांच्या कर्जाचा, जो नाकारण्यात आलाय. संग्राम थोपटे ज्यांची सगळ्यात जास्त चर्चा आहे कारण ते काँग्रेसमधनं भाजपत आले, राजगड सहकारी साखर कारखाना, प्रस्ताव होता 467.85 कोटींच्या कर्जाचा. पण हे सगळे प्रस्ताव धुडकावून लावले गेलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.